नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. शिक्षक भरती अगदी अखेरच्या टप्प्यात आलेली आहे आणि आंतरजिल्हा बदलीसाठी काल शेवटची मुदत होती आणि ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन म्हणजे ज्या शिक्षकांनी बदलीसाठी ॲप्लिकेशन टाकलेलं आहे त्यांचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी 18 आणि 19 हे 2 दिवस दिलेले आहे. आणि त्यानंतर जी काही बिंदू नामावली येईल किंवा जी काही बिंदू नामावली असेल, काही जिल्ह्यांमध्ये कमी जागा, काहींमध्ये जास्त जागा किंवा असा काहीतरी बदल होऊ शकतो. पण बघा, तर ती बिंदू नामावली पुन्हा चेक करून किंवा पुन्हा अपलोड करून त्या जागा कमी जास्त होतील आणि आपल्याला नक्कीच आपल्या जाहिराती फार तर 27-28 डिसेंबरपर्यंत नक्कीच आपल्याला आपल्या लॉग इनला जाहिराती डाउनलोड करता येतील आणि जानेवारीमध्ये आपल्याला पसंतीक्रम सुरू होईल. हे सत्य आहे, खोटी अशी माहिती नाही, खरीच आहे. प्रत्येकजण म्हणतं, प्रत्येक यूट्यूबर ही कुठलीही माहिती ऑथेंटिक देत नाही. पण मला असं वाटतं की खरंच आपली शिक्षक भरती ही शेवटच्या टप्प्यात आहे, म्हणजे शेवट अखेर आहे. काही ठिकाणी 9वी-10वीसाठी जागा याव्या किंवा 11वी-12वीसाठी जागा याव्या यासाठी आंदोलनं किंवा जे काही कोर्टात याचिका आहे त्या टाकण्याच्या मार्गावर अभियोग्यताधारक आहे. आता पहिल्या टप्प्यात किती जागा येतात हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी माझ्या मते 20 ते 22 हजार जागा ह्या पहिल्या टप्प्यात येऊ शकतात आणि त्यामध्ये 1 ते 5 साठी जे काही जिल्हा परिषदेच्या जागा आहेत त्या भरण्यावर सरकारच्या जास्त म्हणजे पहिला टप्पा हा भरण्याचा हेतू जास्त मोठा आहे, कारण त्यांना जिल्हा परिषदेला शिक्षक नाहीत आणि त्या जिल्हा परिषदेला शिक्षक मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेचा टप्पा ते पहिले पूर्ण करणार आहेत. आणि ज्या पण काही संस्थांनी ॲड दिलेल्या आहेत त्या संस्थांच्या ॲड पण तिथे येतील. बऱ्याच जणांना असं वाटतं की 9वी-10वीसाठी आम्ही पात्र आहोत, तर 9वी-10वीच्या जागा येतील का? तर ज्या संस्थांनी जागा दिलेल्या असेल किंवा रिक्त जागा असेल, ज्या संस्थेमध्ये ज्यांनी बिंदू नामावली तिथे पोर्टलला अपलोड केलेली असेल तर नक्कीच जागा येतील. काही संस्थांना 1 ते 3 हे मान्य नाही, एका जागेसाठी 3 व्यक्ती बोलवणं हे मान्य नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.